आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ह्या टॉपिकमध्ये मॅक्झिमा मिनिमाची एक कन्सेप्ट आहे. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघू, जे की वर्डिंग प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम म्हणजे वर्डिंग प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा आपण क्वेश्चन समजून घेऊ. सम ऑफ रेडियस अँड हाईट ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर इज 6 युनिट. राईट सर्क्युलर सिलेंडर आहे, त्याची रेडियस आणि हाईट ह्याची सम आहे 6. फाइंड द डायमेन्शन्स इफ व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. आपण हा प्रॉब्लेम डिटेलमध्ये सॉल्व करू. त्यातले सगळे कन्सेप्ट वगैरे आपण सगळे माहीत करून घेऊ. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ह्याच्यामधला, तर तो आहे डायमेन्शन्स. आपण कन्सिडर करू. लेट रेडियस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू आर. स्मॉल आर आपण कन्सिडर करू. हाईट किंवा अल्टिट्यूड, हाईट ऑफ सिलेंडर एच, आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज व्ही. गिवन कंडिशन, गिवन दॅट आपल्याला काय दिलंय, द सम ऑफ रेडियस अँड हाईट इज 6 युनिट्स, म्हणजे आर प्लस एच इज इक्वल टू 6. एच इज इक्वल टू 6 मायनस आर. एच इक्वल्स टू, एक कशासाठी दिलं आपल्याला, त्याच्यामध्ये टोटल 3 व्हेरिएबल आहेत, आर, एच आणि व्ही. तर आर आणि एच यापैकी एकाला आपल्याला इलिमिनेट करायचं. तर त्याच्यासाठी जी कंडिशन आहे, गिवन कंडिशन, सम ऑफ रेडियस अँड हाईट इज 6. आर किंवा एच कुठले फाइंड करू शकतो, पण एच फाइंड केलं तर ते जास्त कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. आता आपल्याला व्हॉल्यूम मॅक्झिमम दाखवायचं. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्ही इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. हे आपलं फंक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल 3 व्हेरिएबल आहेत. पाय कॉन्स्टंट आहे, आर व्हेरिएबल आहे, एच आहे, व्ही आहे. तर व्ही तर आपल्याला फाइंड करायचं, त्यामुळे ह्याला काही लिमिट करता येत नाही. आर आणि एच या दोघांपैकी एकाला आपण एलिमिनेट करू. तर व्ही इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. एच व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 मायनस आर. एच इज इक्वल टू 6 मायनस आर आहे. पाय इंटू त्याला मल्टिप्लाय करतो, 6 आर स्क्वेअर मायनस आर क्यूब. सिम्प्लिफाय करतो, डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. पाय इंटू 6 आर स्क्वेअर मायनस आर क्यूब. याला डिफरन्शिएट करू. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू आर, म्हणजे डी व्ही बाय डी आर इज इक्वल टू पाय इंटू 12r मायनस 3r स्क्वेअर. डी व्ही बाय डी आर इक्वल्स टू पाय इंटू 12r मायनस 3r स्क्वेअर. याला परत सिम्प्लिफाय करू. 3r कॉमन काढला, ब्रॅकेट 4 मायनस आर. याच्यात ना 3r कॉमन काढला, याला 0 घेतो. कारण आपण काय करतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 घेऊन व्हॅल्यू फाइंड करतो, पहिल्यांदा डायमेन्शन्स काढतो, आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून मग आपण ते चेक करतो मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह ग्रेटर आलं तर मिनिमम, लेस आलं तर मॅक्झिमम. पण फर्स्ट डेरिव्हेटिव्हला जेव्हा आपण 0 घेतो, त्याला आपल्याला आरची व्हॅल्यू मिळते. तर 3 पाय आर इंटू 4 मायनस आर इक्वल्स टू 0. त्याच्यामध्ये 3 नॉन झिरो आहे, 4 आर पण नॉन झिरो आहे, कारण आर झिरो झालं तर ते मॅक्झिमम येणारच नाही. त्यामुळे झिरो होण्याची पॉसिबिलिटी फक्त एवढीच आहे याच्यात, 4 मायनस आर इक्वल्स टू 0, म्हणजेच आर इक्वल्स टू 4. आर इज इक्वल टू 4. आता आपल्याला ह्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा. हे डी व्ही बाय डी आर जे आहे, डी टू अपॉन डी आर स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पाय इंटू 12 मायनस 6r. हा फर्स्ट हे फंक्शन आहे, हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे.
आणि हा सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शन म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्ही इज इक्वल टू पाय स्क्वेअर एच. त्यात एचला एलिमेंट केलं एच इज इक्वल टू 6 मायनस आर आहे. इथं आपल्याकडे आहे ऑलरेडी 6 मायनस आर. तर ते घेतलं, एचची व्हॅल्यू ठेवले, मल्टिप्लाय करून घेऊन मग डिफरन्शिएट केलं. आता याला परत डिफरन्शिएट केलं इथं डी व्ही बाय डी आरचं परत डेरिव्हेटिव्ह काढला डी टू व्ही अपॉन डी आर स्क्वेअर. का तर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यायची. याच्यात आर इज इक्वल टू 4 ठेवतो. आर इक्वल्स टू 4 म्हणजे काय होतं डी टू व्ही अपॉन डी आर स्क्वेअर. आर इक्वल्स टू 4 जर का घेतलं तर आपल्याला डी टू व्ही अपॉन याच्यात 4 ठेवतो 4. फक्त हे मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे हे आपल्याला चेक करायचं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. तर डी टू व्ही बाय डी आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय इंटू 12 मायनस 6 इंटू 4. 12 मायनस 6 इंटू 4 येते मायनस 12 पाय लेस देन 0. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस देन 0 आला तर ते फंक्शन मॅक्झिमम असते. व्ही इज मॅक्झिमम ॲट आर इज इक्वल टू 4. आता आपण डायमेन्शन काढू. पहिल्यांदा रेडियस ऑलरेडी आपल्याकडे आहे, रेडियस आर इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर हाईट काढू. हाईट एच इज इक्वल टू 6 मायनस आर. 6 मायनस 4 2. डायमेन्शनमध्ये एवढंच असतं हाईट आणि रेडियस. पण कधी कधी आपल्याला व्हॉल्यूम पण विचारतात, मॅक्झिमम व्हॉल्यूम फाईंड करा. तर ते फाईंड करता येते. आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. आर म्हणजे 4 आहे, 4 स्क्वेअर आणि एच इज इक्वल टू 2 आहे. म्हणजेच 16 इंटू 2 32 पाय क्युबिक युनिट, जे काय मीटर सेंटीमीटर असेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे मॅक्झिमम मिनिममचा वर्डिंग प्रॉब्लेम आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. पर्टिक्युलरली जे अप्रॉक्सिमेट म्हणजे मेन सोल्युशन म्हणतो आपण त्याला, जॉमेट्रीचं ॲप्लिकेशन आहे मॅक्झिमम मिनिममचं. फक्त तुम्हाला त्याचे बेसिक स्टेप माहीत पाहिजेत. मॅक्झिमम मिनिमम कसा आपल्याला ऑपरेट करायचा असतो तर पहिल्यांदा डायमेन्शन घ्यायचे असतात पहिल्या पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर मग थर्ड व्हेरिएबल एलिमेंट करायचं असते. त्यानंतर मग फंक्शन डिफाईन करायचं. फंक्शनमधलं परत थर्ड व्हेरिएबल काढून टाकून मग त्याला सिम्प्लिफाय करून डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. डेरिव्हेटिव्ह काढून त्याला 0 घेऊन डायमेन्शन काढायचे असतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून ते त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करायची असते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमम, पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम, आणि लास्टला मग पुन्हा ॲक्च्युअल डायमेन्शन फाईंड करायचं असतं. ही मॅक्झिमम मिनिममची प्रोसेस आहे. तर ही या ठिकाणी आपण बघितली. या अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही असेच वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेत असतो, ज्याच्यामध्ये 11th आणि 12thमध्ये असणारे जे मुलं आहेत त्यांचं पर्टिक्युलरली PCM ग्रुप आहे. तर त्या स्टुडंटसाठी आम्ही असे सगळे क्वेश्चन्स, कन्सेप्ट, फॉर्म्युला, मेथड्स डिस्कस करत असतो. तुम्ही जरूर त्याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.